कथा या चॅनलवरती आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. सध्या आपण गुरुचरित्राचे पारायण ऐकत आहोत. आपला अध्याय 20वा चालू आहे. असं म्हणतात की श्री गुरुचरित्राचे पारायण केल्याने चित्तशुद्धी होते, मनाला शांती मिळते, समाधान मिळते, घरामध्ये ऐश्वर्य लक्ष्मी नांदते. आपल्याला जर या कथा चॅनलवरच्या कथा, साहित्य किंवा गुरुचरित्राचे पारायण असे इतर अनेक साहित्य आवडत असेल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करा. सुरू करूया. अध्याय 20वा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. नामधारक शिष्य राणा लागे सिद्धाची आचरणा विनवी तसे करजोडून भक्तिभावे करुनी पुसतसे तये वेळी माथा ठेवुनी चरणकमळी जय जया सिद्ध सौनमोळी विनविते एक अवधारा. स्वामी निरोपिले आम्हासी श्री गुरु आले गाणगापुरासी गौप्य रूपे अमरापुरासी औदुंबर असती म्हणा वरदेवनी योगिनीसी आपण आले प्रगटेसी पुढे तया स्थानी कैसी विस्तार झाला ते निरोपावे वृक्ष सांगसी औदुंबर निश्चय म्हणसी कल्पतरू पुढे कवणा झाला वरू निरोपावे दातारा. शिष्यवचन ऐकोनी संतोषला सिद्धमुनी सांगतसे विस्तारुनी औदुंबर स्थान महिमा सिद्ध म्हणे ऐक बाळा किती सांगू गुरुची लीळा औदुंबरी सर्व काळ वास आपण असे जाणा जया नाम कल्पतरू काय पुससी तयाचा वरू जेथे वास श्री गुरु कल्पिले फळ ते होय अमित झाला येथे महिमा सांगावया अशक्य आम्हा एखादा सांगू इष्टांत तुम्हा शिष्योत्तमा नामधारक शिरोळे म्हणजे ग्रामेसी विप्र एक परियेसी गंगाधर नाम ऐसी वेदरत होता जाण त्याची भार्या पतिव्रता शांत असे सुशीलता तिसी पुत्र होती ते सर्वेची मृत्युता कष्ट तसे येणे परी 5 पुत्र तिसी झाले सर्वेची पंचत्व पावले अनेक देव आराधिले नव्हे कवणे परिस्थिर दुःख करीते नर ते नर नारी व्रत उपवास अपरंपारी पूर्वकर्म असे थोरी स्थिर नोहे पुत्र तिसी रहणी कर्म विपाकेसी विचार करीती तिच्या दोषांसी पुत्र शोक व्हावयासी सांगती पातके तये वेळी सांगती विप्र विद्वजन पुत्र न वाचती काय कारण पुत्र जन्म पूर्व दोष गुण पूर्वजन्म विस्तार करीती तियेसी गर्भपात स्त्रियांसी जे जन करती तामसी पावती वांझ जन्मासी झाले पुत्र मरती जाणे अश्ववध गोवध करी वांझ होय सदाज्वरी एकदा परद्रव्य अपहारी अपुत्री होय तो जाणा विप्र म्हणते तियेसी तुझे पूर्वजन्म दोषी दिसते से आम्हासी सांगू ऐका एक चित्ते शोनेक गोत्री द्विजांपासी ऋण घातिली द्रव्यासी मागता तू वा न देसी कष्ट लाभ होत तो ब्राह्मण लोभी होता तो ब्राह्मण द्रव्य संबंधे दिदला प्राण आत्महत्या केली यागुणे तो पिशाच झाला असे गर्भपात करीतो तुझ जाहल्या मृत्यू करीतो द्विज तुझ कर्मे असे सहज आपली जोडी भोगावी एकोणी ब्राह्मणाचे वचन विप्रवनिता खेदे खिन्न अनुतप्त होऊन अंतःकरण द्विज चरणा लागली कर जोडोनी तये वेळी विनवी तसे करुणा बहाळी माथा ठेवून चरण कमळी पुसतसे तयावेळी ऐसी पापिणी दुराचारी बुडाली पापाचे सागरी स्वामी माते तारी तारी उपाय सांगे म्हणतसे ऐसे पापे हळाहळी अपत्य भिक्षिली चांडाळी तुझी औषधी सांगा तुम्ही सकळी म्हणून सभेसी विनवितसे विप्र म्हणती तियेसी तू वा केले ब्रह्महत्या दोषी अपरहारिले द्रव्यासी ब्राह्मण पिशाच जाहला असे जधी मधला द्विजवर केली नाही क्रियाकर्म पर त्याचे द्रव्य तू वा सारे भोगिले असे जन्मांतरी त्यासी कारणे उद्धारगती 16वे कर्म करावे रीती द्रव्य द्यावे एकशती तया गोत्रद्विजासी होणे तेणे होय तुझ बर्वे एको भावे आचरावे कृष्णतीरी वास करावे एक मास उपवासी पंचगंगा संगमेशी तीर्थे असती बहुवसी औदुंबर वृक्षासी आराधवारे पर्येसा पापविनाशी करुणी स्नान वेळ 7 औदुंबर स्तपन अभिषेकोनी श्री गुरुचरण पुन्हा स्नान काम्यतीर्थी विधिपूर्वक श्री गुरुचरणी पूजा करवी भावोनी येणे परिभक्तीने मास एक आचरावे स्थान असे श्री गुरूंचे नरसिंह सरस्वतीचे तुझे दोष जातील साचे पुत्र होतील शतायुषी मास आचरोनी येणे परी मग ब्राह्मणा ते पाचारी द्रव्य द्यावे शौक नगोत्री द्विजवरासी 100 त्याचे नामे कर्मे सकळ आचरावे मन निर्मळ होतील कष्ट तुझे सफळ श्री गुरुनाथ तारील गुरुस्मरुणी करुणी मनी तू पूजा करी व गुरुचरणी तुझे पाप होईल श्रुणी ब्राह्मण संबंध परिहरेल ऐसे सांगता द्विजवरी ऐकोनी सती चिंता करी शतद्रव्य आमुच्या घरी कधी न मिळे परियेसा कष्ट करुणे आपुले देही उपवासादी पूजा पाही मासोपवास एका भावी करीन आपण गुरुसेवा येणे परी तये नारी
सांगुये आपुले निर्धारी एकोनिया द्विजवरी निरोप देती तये वेळी विप्रमणती एके बाळे तुरते द्रव्ये तुके न मिळे सेवा करी ओम नन निर्मळे श्री गुरुचरणी तू आता निष्कृती तुझ्या पापासी श्री गुरु करील परियेसी औदुंबर शरण संधनेसी वास असे निरंतर तू कृपाळू भक्तांसी निवारील ब्रह्महत्या दोषी ती तुके येईल तुझ्या शक्तीसी द्रव्य वेची गुरु निरोपे परिसोनी द्विजवचन विप्रवनिता संतोषो न गेली त्वरित ठाको न जेथे स्नान श्री गुरूंचे स्नान करुनी संगमासी पाप विनाशी विधीसी 7 वेळा स्नापनेसी करी औदुंबरी प्रदक्षिणा काम्यतीर्था करुनी स्नान पूजा करुनी श्री गुरुचरण प्रदक्षिणा करुनी नमन करीतसे उपवास येणे परी दिवसतीनी सेवा करीत ब्राह्मणी आले विप्रतीच्या स्वप्नी द्रव्य मागे 101 अद्यापि जरी न देसी घेईन तुझे प्राणासी पुढे तुझ्या वंशासी वाढवते नेदी अवधारी वाया करिसी तू सायांसी पुत्र केसे तुझे वंशी म्हणून कोपे मार यावयासी आला पिशाच स्वप्नात भयचकित ते वनिता औदुंबरा आड रिगता तव देखिले श्री गुरुनाथा तया पाठी रिघाली अभय देवनी नारीसी वारिता झाला ब्राह्मणासी पुसती श्री गुरुतयांसी का मारिसी स्त्रियेसी विप्रविनवी श्री गुरूंसी जन्मांतरी आपणासी अपहार केला द्रव्यासी प्राण त्याजिला यास्तव स्वामी कृपाळू सर्वांसी आमुचे शत्रूचा पक्षपात करिसी तूही यतीश्वर तापसी पक्षपात करू नये ऐकोनिया तयांचे वचन श्री गुरु म्हणती कोपोन उपद्रवी देसी भक्तजना तू ते शिक्षा करू जाण आम्हा सांगो येणे रीती जरी एकसी हितार्थी तुझं होईल सद्गती पिशाचत्व परिहरेल जे काय देईल विप्रवनिता तुवा अंगीकारावे सर्वथा जरी नये तुझ्या चित्ता जाई आता येथोनी राखीव माझी या भक्तांसी वंशवंशी अभिदवृद्धीसी पुनरपी जरी पाहू येशी शिक्षा करू म्हणती गुरु ऐकोनी श्री गुरूंचे वचन विप्रविशाच करी नमन स्वामी तुझे देखील चरण उद्धरावे आपणासी जेणे परी आपणासी होय गती उद्धरावयासी निरोपदेसी करुणेसी अंगीकारू स्वामिया श्री गुरु म्हणती तयासी विप्रवनिता भावेसी करील कर्म 10 दिवशी गती होईल तुरते जाणा येणे परी तयासी निरोप देती स्त्रियेसी जे असेल तुझपाशी आचारी कर्म तया नामी अष्टतीर्थी स्नान करी तया नामे अवधारी 7 दिवस येणे परी स्तपन करी औदुंबरा ब्रह्महत्या तुझे दोषी जातील त्वरित भरवसी कन्या पुत्र पूर्णायुषी म्हणती होतील श्री गुरु ऐसे देखून जागृती विप्रवनिता भयचकिती ज्ञान पाहे श्री गुरुमूर्ती न विसमय मनात श्री गुरु निरोपे देती 10 दिवस केले आचरण परियेस ब्रह्महत्या गेला दोष गती झाली ब्राह्मणासी येरे दिवशी स्वप्नात प्रत्यक्ष आले श्री गुरुनाथ नरी केला 2 देत भरली ओटी तियेची म्हणे पारणे करी तू आता पुत्र होतील वेदहर्ता वाढेल त्यांची संतती बहुता चिंता न करी अहो बाळे गुरु निरोपे आराधन करीती दंपती मनपूर्ण प्रगट झाला श्री गुरु राणा संपर्क लोह परिसापरी गुरु निरोपे आराधन करीती दंपती मनपूर्ण प्रगट झाला श्री गुरु राणा संपर्क लोह परिसापरी पुढे तया नारीसी पुत्रयुग्म संवशी झाले श्री गुरु कृपेसी एका चित्ते परियेसा व्रतबृंद करीती ज्येष्ठांसी समारंभ अनंत हर्षी चौलकर्म तुझी असे करू पाहती माता पिता समारंभ करी जननी चौलकर्म करणे मनी पुत्रासी जाहली वर्षे तिन्ही आई अत्योल्हास मानसी समारंभ अतिप्रीती करीती झाली आयती पूर्व दिवशी मध्यरात्री आली व्याधी कुमारासी व्याधी असती अष्टोत्तर एकाहुनी एक थोर तयामध्ये जो का तीव्र धनुर्वात तयासी अवयवय वाकोनी दिसे भयानक नयनी येणे परी दिवसतींनी कष्टातसे तो बाळ तये दिवशी अस्तमानी पंचत्व पावला तक्षणी शोक करीती जनक जननी ऐका श्रोते एकचित्ते आक्रोशोनी भूमीसी आफळी शिरच त्राणेसी पाषाण घेवनी उरासी घात करीते नारी देह टाकी धरणीवरी निर्जीव होऊनी क्षणभरी आठवी दुःख अपरंपारी नयनी वाहे पूर्ण जळ नेत्रपुत्रावळी लोळे आलिंगोनी परिमाळे विष्ठोनिया माया जाळे आलापितसे ते नारी म्हणे ताता पुत्र या राया प्राणरक्षका माझ्या प्रिया माते केवी सोडुनिया जासी कठोर मन करुनी कोठे गेलासी खेळावया सनींचे क्षीर जात सेवाया शीघ्र येई गा ठाकोनिया पुत्र राया परियेसी केवी विसरू तुझे गुण माता तुझी निर्धान तुझे गोजिरे बोलणे केवी विसरू पुत्र राया तुझे रूपासारखा सूत केवी देखो मी निश्चित निधान देखिते स्वप्नात तैसे मज चाळविले पुत्र व्याले 5 आपण त्यात तू एक निधन जंदी झाले गर्भधरण तैपासाव संतोष डोहळे मज उत्तम होती कधन नसे मी दुश्चित्ती अत्योल्हास नवमासांती पुत्र होईल म्हणून श्री गुरूंनी दिला मातेवर पुत्र होईल निर्धार त्याने मज हर्षकार वरद पिंड म्हणून
जंगी तुझं प्रसिद्ध दाहले, अनंत सौख्य मी लाधले. प्राणप्रिया तुझं मी पोसिले, आमुते रक्षिणी म्हणून. मज भरवसा तुझा बहुत, वृद्धाप्याचा पोषक म्हणत. आम्हासी सोडून जाता, उचित धर्म नव्हे पुत्र राया. दुःख झाले मज बहुत, विसरले बाळ तुझं देखत. तू तारक आमुचा सत्य म्हणून विश्वास केला जाण. ऐसे नाना परी देखा, दुःख करीते बाळिका. निवारण करती सकळ लोक, वाया दुःख तू का करीसी. वेदना दानव ऋषीश्वरांची, होणार न चुके परियेसी. ब्रह्माली ही ललाटेंसी, तेची अढळ जाण सत्य. अवतार होता ती हरिहर, तेही न राहती स्थिर. तुम्ही तरी मनुष्य नर, काय अढळ तुम्हासी. येणे परी सांगती जन, आणखी दुःख आठवी मन. म्हणे माते दिदली जाण, स्थिर म्हणून दोन्ही फळे. श्री गुरु नरसिंह सरस्वती, भ्रूमंडळी महाख्याती. औदुंबरी सदा वसती, त्याने दिदले मजसूत. त्याचे बोल केविय मिथ्या, माते दिल्लावर सत्या. त्यासी घडो माझी हत्या, पुत्रास वे देईन प्राण. म्हणून आठवी श्री गुरूंसी, देवा माते गांजिलेसी. विश्वास केला मी तुम्हासी, सत्यवाक्य तुझे म्हणत. सत्य संकल्प तुची होसी, म्हणून होते विश्वास. घात केला का आम्हासी, विश्वासघातकी तेवी न म्हणो. त्रयमूर्तींचा अवतारू, तुची नरसंह सरस्वती गुरु. ध्रुवा अभिषिणा दिदला विरू, केवी सत्य म्हणू आता. विश्वास केला तुझे बोले, आता माते उपेक्षिले. माझ्या मनी निश्चय केला, प्राण देईन तुम्हावरी. लोक येती तुझ्या स्थानी, सेवा करीती निवासोनी. औदुंबरी प्रदक्षिणा करुनी, पुनश्चरणे करिता ती. आपण केले पुनश्चरण, फळा आले मज साधन. आता तुझवरी देईन प्राण, काय विश्वास तुझ्या स्थानी. कीर्ती होईल सृष्टीत, आम्हा केला तू आघात. पुढे तुझ भजती भक्त, काय भरवसा तयांसी. ब्रह्मस्वदोषे पिडोन, दृढ धरिले तुझे चरण. अंगीकारुनी मध्ये त्यजणे, कवण धर्म घडतसे. व्याघ्राते धेनू भिवून, जाय आणि कपाशी ठासून. तोची मारी तिचा प्राण, तया परी झाले आपणासी. की एखादा पूजेसी, जाय देऊळा संधीसी. तोची देऊळ तयासी, मृत्यू जोईन वर पडे. तयपरी आपणासी, जाहले स्वामी परियेसी. माझ्या प्राणसुताशी न देखीसी देवराया. येणे परी अहोरात्री, दुःख करीतसे ते नारी. उदय जाहला दिन करी, प्रातःकाळी परियेसा. द्विजज्ञाते मिळवणी सकळी, येती तये श्रिये जवळी. वाया दुःख सर्व काळी, करीसी मूर्खपणे तू एक. जे जे समयी होणार गती, ब्रह्मादिकान चुके ख्याती. चला जाऊ गंगे प्रीती, प्रेत संस्कार करू आता. ऐसे वचन ऐकोनी, महाआक्रोश करी मनी. आपण असहित घालावन्नी, अथवा नेदी प्रेतासी. आपण असहित बाळासी, करा पा अग्निप्रवेशी. येती येरवी नेदी प्रेतासी, म्हणून उरी बांधिवाळा. लोक म्हणती तियेसी, नवसी तू स्त्री कर्कशी. प्रेतासवे प्राण देसी, कवण धर्म सांग आम्हा. नाही देखिले न ऐको कानी, पुत्रासवे देती प्राण कोणी. वाया बोलसी मूर्खपणे, आत्महत्या महादोष. नाना परितियेसी, बोधिती लोक परियेसी. निश्चय तिने केला ऐसी, प्राण त्याजीन पुत्रासवे. दिवस गेला 2 प्रहर, प्रेतांची करू नेदी संस्कार. अथवा नये गंगातीरा, ग्रामी अकांत वर्तला. इतुकी या अवसरी आला एक ब्रह्मचारी. सांगेन तिसी सविस्तारी, आत्मज्ञान तये वेळी. सिद्ध म्हणे नामधारका, पुढे अपूर्व झाले ऐका. ब्रह्मचारी आला एका, बोधिता झाला ज्ञान तिसी. बाळ नव्हे तोची गुरु, आला नरवेश धारू. नरसिंह सरस्वती अवतारू, भक्तवत्सल परियेसा. म्हणून सरस्वती गंगाधर, सांगे श्री गुरुचरित्र विस्तार. एकता होय मनोहर, शतायुषी पुरुष होय. भक्तिपूर्वक ऐकती जरी, व्याधी नव्हती त्यांचे. पूर्णायुषी ते होती अमरी, सत्य माना माझे बोल. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो. श्री नृसिंह सरस्वत्योपाख्याने, सिद्धनामकधारक संवादे. ब्रह्मसंबंध परिहार, प्रेत जनन शोक नाम विशोध्यायः समाप्तः. श्री गुरुदेव दत्त. ओवी संख्या 119. श्री दत्तात्रेयार्पणमस्तु. कथा या चॅनेलवरती आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. सध्या आपण श्री गुरुचरित्राचे पारायण करत आहोत, ऐकत आहोत. गुरुचरित्राचे पारायण केल्याने असं म्हणतात, मनाला शांती मिळते, चित्त शुद्ध होते, घरामध्ये लक्ष्मी नांदते आणि आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतात. आपल्या सर्वांना कथा चॅनलवरचं चरित्र, साहित्य ऐकायला आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि भविष्यामध्ये आपल्याला काय काय अजून ऐकायला आवडेल तेही मला कमेंट्समधून सांगितलं तर बरे. सुरू करूया. अध्याय 21. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणे नामधारका, ब्रह्मचारी कारणिका. उपदेशी ज्ञाननिका, तये प्रेत जननीसी.
ब्रह्मचारी म्हणे नारीसी मूढपणे दुःख करीसी. कोण वाचला धरणीसी या संसारी सांग मज. उपजला कोण मेला उत्पत्ती झाली कोठोन. जळात उपजे कैसा फेण बुदबुद राहे कोठे स्थिर. जैसा देह पंचभूती मिळोनी होय आकृती. वेकळी होता पंचभूती अव्यक्त होय देह जाण. तया पंचभूतांचे गुण मायापाशी वेष्टोन. भ्रांती लाविली मी देह म्हणून पुत्रमित्र कलक मित्रिषे. सत्वरज तमोगुण तया भूतापासोन. वेगळाली केली लक्षण होती एका एकचित्ते. देवत्व होय सत्वगुण रजोगुण मनुष्य जाण. दैत्यांसी तमोगुण गुणानुसारे कर्मे घडती. जेणे कर्मे आचरती सुकृत अथवा दुष्कृती. तैशीच होय फळप्राप्ती आपुले आपण भोगावे. जैसी गुणांची वासना इंदिये तयाधीन जाणा. मायापाशी वेष्टीन गहना सुखदुःखे लिप्त करीती. या संसार वर्तमानी उपजती जंतू कर्मानुगुणी. आपुल्या आर्जवापासून सुखदुःखादी भोगिती. कल्पकोटी वरुषे ज्यांसी असती आयुष्ये देवऋषी. न सुटे कर्म तयासी मनुष्याचा कवणपाड. एखादा नरदेहाधीन काळकारी आपुले गुण. कर्म होय अनेक गुण देहधारी येणे परी. जो असे देहधारी तयासी विकार नाना परी. स्थिर नव्हे तो निर्धारी आपुले पाप म्हणावया. या कारणे ज्ञानवंत संतोष न करी उपजत. अथवा नरा होय मृत्यू दुःख आपण करू नये. जधी गर्भ संभवत होता काय दिसे आकारता. अव्यक्त दिसे व्यक्तता सर्वेची होय अव्यक्त पै. बुदबुद निगती जैसे जळी सवेची नष्टतात काळी. तैसा देह सर्व काळी स्थिर नव्हे सर्वधा. जशी गर्भप्रसव झाले विनाशी म्हणून जाणिले. कर्मानुबंधे जैसी फळे तैसे भोगणे देहासी. कोणी मारिती पूर्वयेसी अथवा मरती वृद्धपणेसी. आपुले अर्जिती असती जैसी तेणे परी घडे जाण. मायापाशी वेष्टेनी म्हणती पिता सुत जननी. कलत्र मित्र तेणे गुणी आपुले आपुले म्हणती मूढ. निर्मळ देह म्हणो जरी उत्पत्ती मासरूधरी. मूळमूत्रांत अघोरी उद्भव झाला परियेचा. कर्मानुसारोपजतांची ललाटी वाहतो वरंची. सुकृत अथवा दुष्कृतेची भोग भोगणे म्हणोनी. ऐसे कर्म काळासी जिंकेले नाही परियेसी. या कारणे देहासी नित्यत्व नाही परियेसा. स्वप्नी निधान दिसे जैसे कोणी धरावे भरवसे. इंद्रजाल गारुड जैसे स्थिर केवी मानिजे. तुझे तुची सांग वहिले कोटी वेळा जन्म झाले. मनुष्य किंवा पशुत्व लाधले. पक्षी अथवा कृमी रूप जरी होतीस मनुष्य योनी. कोण कोणाची होतीस जननी. कोण कोणाची होतीस गृहिणी. सांग तुझे त्वा निश्चये. कवण तुझी माता पिता जन्मांतरीची सांग आता. वाया दुःख करिसी वृथा पुत्र आपुला म्हणोनी. पंचभूतात्मक देह चर्म मांस अस्थि मज्जा समूह. वेष्टोनिया नवदेह मळबद्ध शरीर नावे. कैसा पुत्र कोठे मृत्यू तया भ्रमोनी कारडत. सांडोनी द्यावे कैसे प्रेत संस्कारिती लौकिकार्थ. येणे परी ब्रह्मचारी सांगे तत्वविस्तारी. परिसोनिया विप्रनारी विनवी तसे तयासी. विप्रवनिता तये वेळी विनवी तसे करुणा बहाळी. स्वामी निरोपिली धर्म सकळी परी स्थिर नव्हे अंतःकरण. प्रारब्ध प्रमाण म्हणो जरी तरी का भजता श्रीहरी. परीस संपर्क लोह जरी सुवर्ण न होय कोण बोले. आम्ही पाहिले दैवहीन म्हणून धरले गुरुचरिण. अभय दिले नाही मरण म्हणोती विश्वासलो आम्ही. एखादा नरा येताज्वर धुंडीत जाय वैद्य घर. औषध घेऊनी प्रतिकार सेवेची करती आरोग्यता. ऐसे समोई मनुष्यासी आश्रय करती करुणैसी. साह्य होय भरमवसी आली आपदा परिहारी. त्रयमूर्तींचा अवतार श्री नृसिंह सरस्वती असे नर. तेणे दिदला असे वर केवी असत्य होय सांगे. आराधिले मी तयासी वर दिदला ग माझसी. त्या भरवसा मानसी धरोनी होते स्वस्थ चित्त. आश्वासोनी असता आपण केवी केले निर्माण. कैसे झाले माझे मूर्खपण म्हणून स्वामी निरोपीसी. या कारणे आपण आता प्राण त्यजिन तत्वता. देह समर्पिन श्री गुरुनाथा वाढो कीर्ती तयांची. ऐकोनी तियेचे वचन ओळखून भावमन. सांगे बुद्धी तीस ज्ञान उपाय करी आता. विश्वास केला श्री गुरूंसी पुत्र लाधला पूर्णायुषी. जरी आला मृत्यू त्यासी घेऊन जाय गुरुस्थाना. जेथे लाधला तुझवर तेथे ठेवी कलेवर. पंचगंगा कृष्णा तीर औदुंबर वृक्षातळी. ऐसे वचन ऐकोनी विश्वास झाला तिचे मनी. पाठी शव बांधोनी घेऊनी गेली औदुंबरा. तेथे होत्या गुरुपादुका आफळी शिरते बालिका. उरी देह भरल्या त्या पादुका आक्रोश रडैती नारी. समस्त शोकाहुनी अधिक साहवेना पुत्र शोक. क्षयरोग तोची एक माता पितया मृत्यू मूळ. ऐसे करिता झाली निशी विप्र मागती प्रेतांसी. म्हणती आक्रोश का हो करिसी संस्कारोने जाऊ आता.
मनुष्य नाही अरण्यात केवी राहू आम्ही म्हणत जळू दे दोव आता प्रेत आहो कर्कशा म्हणे ती ज्ञाती काही केलिया नैदी प्रेत आपण सवे जाळा म्हणत पोटी बांधोनिया प्रेत लोळतसे पादुकांवरी म्हणती विप्रज्ञाती लोक राहो नये राणी एक तस्कर बाधा होईल देख जाऊ आता घरासी जाऊ स्नान करूनी उपवास होय आजच्या दिनी प्रातःकाळी येऊनी दहन करू म्हणताती आजचे रात्री प्रेतांसी सुटेल वास दुर्गंधीसी देईल आपोआप दहनासी त्रासून जाणा कर्कशा म्हणून निगती सकळ लोक राहिले तेथे जनकी जननी जनक प्रेत देखोनी करीती शोक रात्री झाला प्रियेसा निद्रा नाही दिवस दोन्ही शोक करीती जनक जननी तीन याम होता रजनी झोप आली तियेसी देखतसे सुषुप्तीत जटाधारी भस्मोद्धुलित व्याघ्रचर्मी परिधानित रुद्राक्षमाळा सर्वांगी योगदंड त्रिशूळ हाती आले औदुंबरा प्रीती का हो शोक करीसी सती आक्रोशोनी आम्हावरी काय झाले तुझिया कुमारा करू त्यासी प्रीतिकारा म्हणून देतो अभय करा भक्तवत्सला श्री गुरु भस्म काढोनी प्रेतासी लावितसे सर्वांगासी मुख पसरी म्हणती तिसी वायू पूर करू म्हणे प्राण म्हणे वायू जाण बाहेर गेला निघोन घातला मागुती आणून पुत्र तुझा जिवंत होय इतुके देखुनी भयचकित झाली नारी जागृत म्हणे आपण कैसी भ्रांत पडिली असे प्रेतावरी जे का आवासे आपुले मनी तैसे दिधे निद्रा स्वप्ने कैसा देव नृसिंह मुनी भ्रांती आपणा लागली असे आमुचे प्रारब्ध असे उणे देवावरी बोल काय ठेवणे अज्ञान आम्ही मूर्खपणे श्री गुरुवरी बोल काय येणे परी चिंता करीत तव प्रेतासी झाले चेत सर्वांगही उष्ण होत सर्व संधी जीव आला म्हणे प्रेता काय झाले किंवा भूत संचारिले मनी भय उपजले ठेवी काढोनी दूर परते सर्व संधींसी जीव आला बाळ उठोनी बैसला म्हणे क्षुधा लागली मला अन्न देखी म्हणे माते रुदन करीतसे ये वेळी आला कुमार माते जवळी स्तन घालिता मुख कमळी क्षीर निघे 32 धारा संतोषिनी भय होऊनी तिसी संदेह वाटे मानशी कडे घेऊनी बाळकासी गेली आपुल्या पती जवळी जागृत करुनी पतीसी सांगे वृत्तांत तयासी पती म्हणे तियेसी ऐसे चरित्र श्री गुरूंचे म्हणून दाम्पत्य निघे दोघे जाणा करोनी औदुंबरी प्रदक्षिणा साष्टांग नमुनी चरण नाना परिस्तोत्रे करीती जय जयाजी वरद मूर्ती ब्रह्मा विष्णू शिवशक्ती भक्तवत्सला तुझी ख्याती वासना पाहसी भक्तांची तू तारक विश्वासी म्हणून भूमी अवतरलासी अशक्य तू ते वर्णावयासी क्षमा करणे स्वामिया बाळ जैसे कोपेसी निष्ठुर बोले मातेसी तैसे अविद्या माया पाशी तुम्हा निष्ठुर बोलिलो सर्वस्वी आम्हा क्षमा करणे म्हणून घातली लोटांगणे विनवोनिया करुण वचने गेली स्नानासी गंगेत स्नान करोनी बाळकासहित धुतली झाली पादुकांचे रक्त औदुंबरा स्तपन करीत लावितो दीपतये वेळी पूजा करती भक्तीसी मंत्रपूर्वक विधींसी क्षमीपत्र कुसुमेसी पूजा करती परियेसा निरांजन तये वेळा करीती गायन परिबाळा अतिसंतोषी ती अबला भक्तिभावे स्तुती करीत इतुके होय ती गेली निशी उदय झाला दिनकरासी संस्कारू म्हणती प्रेतासी आले विप्रज्ञाती सकळ तव देखती कुमारासी विस्मय झाला सकळिकांसी समाधान करीती हर्षी महा आनंद वर्तला ऐसा श्री गुरुस्थान महिमा अखिल लोक लाधले कामा एकेकाची सांगता महिमा विस्तार होईल बहुकथा पुत्रप्राप्ती वांझेसी श्रीप्राप्ती दरिद्र्यासी आरोग्य होईल आरोग्यासी अपमृत्यू न ये जाणा सिद्ध म्हणे नामधारका स्थान महिमा ऐसी ऐका अपार असे सांगता देखा साधारण निरोपिले तया औदुंबरातळी श्री गुरु वसे व सर्व काळी काम्य होता तात्काळी आराधिता नरहरीसी भाव आसवा आपुले मनी पूजा करावे श्री गुरुचरणी जी जी वासना ज्यासे मने त्वरित होय परियेसा हृदय शूळ मंडमाळ अपस्मार रोग सकळ परिहरती तात्काळ श्री गुरु पादुका अर्चिता जो असेल मंदमती बधिरमुखा चरण नसती औदुंबरी सेवा करती सुदेह होय सत्यमाना चतुर्विध पुरुषार्थ तेथे होय निश्चित प्रत्यक्ष वशे श्री गुरुनाथ औदुंबरी सनातन तया नाव कल्पतरू प्रत्यक्ष झाडा औदुंबरू जे जे मनी इच्छित धरू साध्य होय परियेसा किती वर्णू तेथील महिमा सांगता अशक्य असे आम्हा श्री गुरु सरस्वती नामा प्रख्यात असे परियेसा गंगाधराचा नंदन सांगे श्री गुरुचरित्र विस्तारोन भक्तिपूर्वक ऐकती जय जन सकलाभिष्टे पावती म्हणून सरस्वती गंगाधर श्री सद्गुरु चरणी स्थिर उरवली पैलपार इह सौख्य परगती इति श्री गुरुचरित्रामृत गुरुमहात्म्य परमामृत विप्रपुत्र संजीवनामृत निरोपिले असे येथे
इति श्रीगुरुचरित्र परमकाल कथाकल्पतरो नृसिंह सरस्वत्युपाख्याने निषिद्धनामकधारक संवादे बालसंजीवन नाम एकविंशोऽध्याय समाप्तः। ओवी संख्या 89. श्री दत्तात्रयार्पणमस्तु. कथा या चॅनलवरती आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. सध्या आपण श्री गुरुचरित्राचे पारायण करत आहोत. आज आपला अध्याय 22वा चालू आहे. आपल्याला जर या कथा चॅनलवरचे साहित्य, चरित्रगाथा किंवा इतर अनेक काही गोष्टी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. शिवाय आपल्याला भविष्यामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारच्या कथा किंवा चरित्र ऐकावयास आवडेल तेही मला जर सांगितले तर मला आनंद होईल. सुरू करूया. अध्याय 22वा. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्य राणा लागे सिद्धाची या चरणा कर जोडोनिया जाणा विनवी तसे परियेसा. जय जयाजी योगीश्वरा शिष्य जन मनोहरा तुची तारक भावसागरा अज्ञान तिमिरा ज्योती तू तुझा चरण संपर्क होता ज्ञान झाले मज आता. परमार्थ वासना तत्वता झाली तुझे प्रसादे दाखविली गुरुची सोय तेणे सकळ ज्ञान होय तुची तारक योगीराज परमपुरुषा सिद्धमुनी. श्री गुरुचरित्र कामधेनू सांगितले मज विस्तारोनी अध्यापने धाय माझे मनू आणिक आवडी होतसे. मागे तुम्ही निरोपिले श्री गुरु गाणगापुरी आले पुढे कैसे वर्तले विस्तारावे दातारा. एकोनिया शिष्याचे वचन सांगे सिद्ध संतोषून म्हणे शिष्या तू सगुण गुरुकृपेच बाळक. धन्य धन्य तुझे जीवन धन्य धन्य तुझे मन होसी तुची पूज्यमान या समस्त लोकांत. तुझा प्रश्न केलासी संतोष माझ्या मानसी उल्हास होता सांगावयासी गुरुचरित्र कामधेनू. पुढे वाढला अनंत महिमा सांगता असे अनुपमा. श्री गुरु आले गाणगा भुवनी राहिले संगमी गुप्त रूपे. भीमा उत्तरवाहिनीसी अमरजा संगम विशेषी अश्वत्थ नारायण परियसी महावरद स्थान असे. अमरजा नदी थोर संगम झाला भीमा तीर प्रयाग समान असे क्षेत्र अष्टतीर्थे असती तेथे ह. तया धर्मांचे महिमान अपार असे आख्यान तुझे पुढं तुझ विस्तारून सांगेन ऐक शिष्योत्तमा. तया स्थानी श्री गुरुमूर्ती होती गौप्य अपप्रीती तीर्थमहिमा करणे ख्याती भक्तजनतारणार्थ. समस्त तीर्थे श्री गुरुचरणी ऐसे बोलवी वेदपुराणी त्यासी काय तीर्थगहनी प्रकाश करी चित्रांसी. भक्तजनतारणार्थ तीर्थे हिंडे श्री गुरुनाथ गौप्य होती कलियुगात प्रगट केली गुरुनाथे. तेथील महिमा अनुक्रमेसी सांगे पुढे विस्तारेसी. प्रगट झाले श्री गुरु कैसी सांगेन एका एक चित्ते. ऐसा संगम मनोहर तेथे वसती श्री गुरुवर त्रिमूर्तींचा अवतार गौप्य होय करुणेवरी. सहस्र किरणे सूर्यांसी केवी राहवेल गौप्यासी आपोआप प्रकाशी होय सहज गुणतयांचे. वसती राणी संगमासी जाती नित्य भिक्षेसी तया गाणगापुरासी मध्यान्ह काळी परियेसा. तया ग्रामी द्विजवर असती एक शतघर होते पूर्वी अग्रहार वेदपाठक ब्राह्मण असती. तया स्थानी विप्र एक राहत असे सुक्षिण देख बाह्या त्याची पतिसेवक पतिव्रता शिरोमणी. वर्तत असता दरिद्र दोषी असे एक वांझ महिषी वेसण घातली तियेसी दंतहीन अतिवृद्ध. नदी तीरी मांडियाळीसी क्षार मुक्तिका वहावयासी नित्य द्रव्य देती त्यासी मृत्तिका क्षार वहावया. तेणे द्रव्ये वरो घेती येणे किती काळ क्रमिती श्री गुरुनाथ अतिप्रीती. येती भिक्षेसी त्याचे घरा विप्रलोक निंदा करती कैसा आला यती म्हणती आम्ही ब्राह्मण असो श्रोती न ये भिक्षा आमुचे घरी. नित्य आमुचे घरी देखा विशेष अन्यच असे शका असे द्याजुनी यती ऐका जातो दारिद्र्याचे घरी. ऐसे बोलती विप्र समस्त भक्तवत्सल श्री गुरुनाथ प्रपंचरहित परमार्थ करणे असले आपुल्या मनी. पाहे पा विदुराच्या घरी प्रीती कैसी शाणगधरा आयुर्वधनजद्वारा कधी नवचे परियेसा. सात्विक बुद्धी से वर्तती श्री गुरु त्यांची अतिप्रीती इह सौख्य अपरागती देतो आपुल्या भक्तांसी. ऐसा कृपाळू परमपुरुष भक्तावरी प्रेमहर्ष त्यासी दुर्बळ काय दोष रंका राज्य देऊ शके. जरी कोपे एखाद्यासी भस्म करील परियेसी वर देता दारिद्र्यासी राज्य होय क्षितीचे. ब्रह्मे देवे आपुल्या करे लिहिली असती दुष्ट अक्षरे श्री गुरुचरण संपर्के दुष्टात्रेक्षरे ती शुभ होती. ऐसे ब्रीद श्री गुरूंचे वर्णू न शके माझे वाचे. थोर पुण्य त्या ब्राह्मणांचे श्री गुरु जाती तया घरा. वर्तत असते एके दिवशी न मिळे वरू त्या ब्राह्मणासी घरी असे वांझ महिषी नेली नाही मृत्तिकेसी.
तया विप्रमंदिरासी श्री गुरु आले भिक्षेसी महाउष्ण वैशाखमासी मध्यान्हकाळी परियेसा ऐसा श्री गुरुकृपामूर्ती गेले द्विजगृहप्राती विप्रा गेला याचक वृत्ती वनिता त्याची घरी असे भिक्षा म्हणता श्री गुरुनाथ पतिव्रता आली धावत साष्टांगी दंडवत करीती झाली तये वेळी नमन करुनी श्री गुरूंसी विनवी तसे भक्तींसी आपला पती याचक वृत्तीसी गेला असे अवधारा उत्कृष्ट धान्य घरी बहुत घेऊन येतील पती व त्वरित तव वरी स्वामी बैसा म्हणत पढे घातले बैसावया श्री गुरुमूर्ती हास्यवदन बैसते झाले शुभासन तिथे विप्रस्त्रियसी वचन बोलते क्षीर काव न घालिसी तुझे द्वारी असता महिषी क्षीर काहो न घालिसी भिक्षेसी आम्हा ते तू का चाळविसी नाही बरो म्हणून या श्री गुरुवचन ऐकोनी विप्रवनिता करी नमन वांझ महिषी दंतहीन वृद्धत्व झाले तियेसी उपजतांची आमुचे घरी वांझ झाली दगडापरी गाभा नवाचे कवर्णे परी रेडा म्हणून पोषितो याची कारणे तियेसी वेसण घातली परियेसी वाहताती मृत्तिकेसी तैणे आमुचा योगक्षेम श्री गुरु म्हणती तियेसी मिथ्या बोलती आम्हासी त्वरित जावोनिया महिषीसी दुहुनी आणि क्षीर आम्हा ऐसे वचन ऐकोनी विश्वास झाला तिचे मनी काष्ठपात्र घेऊनी गेली एका दोहावया श्री गुरुवचन ऐकोनी विप्राविन जाता क्षणी दुभले क्षीरत संतोषोनी भरणे दोन तयी वेळी विस्मय करी विप्रवनिता म्हणे ईश्वर हा तत्वता याचे वाक्य परिसता काय नवल म्हणत असे क्षीर घेऊनी घरात आली पतिव्रता त्वरित तापविती झाली अग्नित सेवेन विनवी परियेसा श्री गुरु म्हणती तियेसी घाली हो क्षीर भिक्षेशी जाणे आम्हा स्वस्थानासी म्हणून निरोपिती तयेवेळी परसोनी स्वामींचे वचन घेऊनी आले क्षीर भरण गेले गुरुनाथे प्राशन अतिसंतोषे करुनिया असंतोषोनी श्री गुरुमूर्ती वरदेती अतिप्रीती तुझे घरी अखंडिती लक्ष्मी राहे निरंतन पुत्रपौत्रिक श्रियायुक्त तुम्ही नांदाल निश्चित म्हणून निघाले त्वरित संगमस्थानासी आपुल्या श्री गुरु गेले संगमासी आला विप्रघरासी ऐकता झाला विस्तारेसी महिमा श्री गुरुमूर्तींचा म्हणे अभिनव झाले थोर होईल ईश्वरी अवतार आमुच्या दृष्टी दिसे नर परमपुरुष तेच सत्य विप्रमणे स्त्रियेस आमुचे गेले दारिद्र्य दोष भेट जाहली श्री गुरु विशेष सकळा भिष्टे साधली म्हणून मनी निर्धार करीती भेटी जाऊ कैचायती हाती घेऊनी आरती गेले दंपती संगमासी भक्तिपूर्वक श्री गुरूंसी गंधाक्षता धूपदीपेसी नैवेद्य तांबूल प्रदक्षिणेसी पूजा करती सद्भावे येणे परीत विजवर लाधता जाहला जैसावर कन्यापुत्र लक्ष्मी स्थिर पूर्ण आयुष्य झाले जाण सिद्ध म्हणे शिष्यांसी श्री गुरुकृपा होयासी दैन्य कैसे त्या नरासी अष्टश्वैर्य भोगितसे म्हणे सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार ऐकता होय मनोहर दैन्या वेगळा होय त्वरित इति श्री गुरुचरित्रामृत वंध्या महिषी दुग्ध देत निश्चयाचे पळे सत्य भाग्य आले विप्रासी इति श्री गुरुचरित्रना कथा नामक कल्पतरू श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामकधारक संवादे वंध्या महिर्षी दोहनम नाम द्वादशाध्यायः नमः। ओवी संख्या 63। श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु।